आलो बघा जाऊन आठपडीला. बँकेत थोडं काम होतं. काम म्हणजे परवा दिवशी एका ताईनं चटणीला पैसे पाठवलं होतं. अमेरिकेतनं पैसे पाठवलं होतं. कुठनं पाठवलं होतं ते बँक अकाउंटवर पाठवलं होतं. मग काय ते मेसेज पडलाच नव्हता मला. ती ताई गडबड लागली करायला, पाठवा आणि पाठवा मासा. आता माझं इकडं दुखणं, सगळं फॅमिली माझी आजारी आणि यांचं पार्सल पाठवायचं म्हणलं. मला पैसे तर आले चेक करू द्या. फोनपेला पाठवलेलं असलं म्हणजे कसं होतं, नोटिफिकेशन पडतंय, कळतंय आपल्याला हिस्ट्री. पण अकाउंटला बँकेत गेल्याशिवाय मग ती पुस्तकावर छापून आणलं. मग ते आलतं त्यांचं पैसे, पण त्यांचा उशीर झाला. मग ती म्हणली असं असतंय का, आणि पैसे घेतलं आणि रिप्लाय नाही काय नाही. आता फॅमिली आजारी आहे तर मला सांगतो, त्यामुळं आपण काय बघितलंच नाही, व्हॉट्सअपला बघितलंच नाही. ते फोन पण उचललं नाही तर कुणाच्या 2 दिवसात. मग त्यांना म्हणलं काय एवढं तापड बोलायची काय गरज नाही म्हणलं. तुमचं आमचा काय ही नाही म्हणलं. जरी असलं, आता मी बँकेत चाललोय म्हणलं, जरी आलं असलं तरी तुमचं पैसे रिटर्न करतो, राहू दे म्हणलं. लगेच करून टाकलं रिटर्न. त्यांचा फोनपे नंबर घेतला आणि रिटर्न करून टाकलं. कोणी एवढं हे सांगितलंय, बरोबर आहे का नाही? आपली घरची, आपलं सर्वस्व काय आहे, आपली घरातली माणसं आणि मग बाकीचं. पहिल्यांदा माणसाची काळजी घेतली पाहिजे आणि मग काय असेल ती बिझनेस, शेती बिती सगळं. माणूस करतंय कशासाठी? जीवन जगण्यासाठी. मग माणसाकडे लक्ष दिलं पाहिजे का पैशाकडे लक्ष दिलं पाहिजे? पैसा काय किती बी आपण चिकार कमवू, पण माणसं बी महत्वाची आहे ती, बरोबर आहे का नाही? जाऊ दे. आणि तू काय करतोयस? काय करतोय? तर या चहा प्यायला आहे. चहा प्यायला कसला आहे चहा आपला? ताक आहे, ताक. दुपारचं आपलं ताक. मस्तपैकी दुपारचं बघा ताक पेज असते. अंगातली उष्णता बिष्णता सगळी कमी होते. आणि ताक लय भारी, गोड झार लागते नुसतं. सकाळचं जेवण 10-11, संध्याकाळचं जेवण 5-6 वाजता. 6च्या पुढे अजिबात जेवण करायचं नाही. आणि दुपारचं आपलं भूक लागली का ताक प्यायचं. 2-3 ग्लास दिवसात मी आणतो बघा. आणि फिरून फिरून भुका लागते हो. आता थोड्या वेळात बघा मोटर चालू करायची. सगळं बघत बघत आता ताईला दवाखान्यातनं घेऊन आले. ती गेलाय गडी मसराकडं. इकडं बायको झोपली आहे बघा शेजारी. बघितलं खाटव निवांत, ही विश्रांती म्हणलं. बायको फुगली आहे म्हणजे कसं, बायकोचा मोबाईल तुम्हाला सांगतो मी दडवून ठेवली. आता मोबाईल बघून बघून डोक्याला हे होतंय. म्हणून म्हणलं तो आपली निवांत बस म्हणलं. मोबाईल ठेवलाय मी लॉकरमध्ये लॉक करून. म्हणून बायको फुगली आहे, माझ्यावर बोलणं झाली आहे. आता आजारपणात मोबाईल घ्यायची काय गरज आहे का? काय बाई तू का नर्वस आहे? ए अंटो, सोनिया, ए नकट्या, इकडे बघ. हाय कर इथं. अग तुला बघते ती. हाय कर. मी आता बरी आहे म्हणाव. हां हाय कर. येत हाय कर. चल तुला खायला आणायचं. मग आपण जायचं चार्जिंगच्या गाडीवर. हाय कर मग. यात दर दर यात इकडं हाय कर एकदा. हास यात बघून दर घे. ए नकटी हसते हसते हसते. हस की. ए नकट्या लय आगाव आहे. त्याला लय गोड बोलावं लागतं. इकडं गँग बसले बघा. आमची आजी आका कशी कुणीकडे बघते. आका काय कळणं झालंय. हसती आका बघा. आजी मोहन तिथं खायला लागली काय. खावा जाई पोरान तुम्ही पण. का भूक नाही? आजीचा पण आवाज बिवाज बसलाय सगळा. निघाली होती आजी, पैसे आले नाहीत म्हणलं का थांबली.
हम्म हम्म ग्लास ठेवा जरा. अक्काच्या शाळेला आज सुट्टी आहे का नाही अक्का? काय होतं ग अक्काच्या आज काय आहे? मीटिंग आहे मीटिंग. ए नकटो हे नकटा लय आगाव आहे बघा. 2 दिवस बोललं नाही काय नाही. आंघोळ केली का? माझी माया कर की. बघू बरं कसं माया करते. करत नाही का? मी कसं करतो तुझी का? हे ग मी कशी करतो माया सांगे. सारखा उठला का मोबाईल हात जाते. माझा इथं फोन आहे तर लगेच बघाय फोनाकडे हात जाते. गाव कटलं बघायचं आहे. हां आजारी आहे जरा 4 रोज शांत झोपा घ्या ग. सारखं इकडून तिकडून उन्हातनं फिरताय हे करताय. काय होतंय वातावरणच खराब आहे बघा. आता रात्रभर इतकी बेकार थंडी वाजते आहे. लय थंडी आणि दिवसभर कडक झाडून पडते. ह्या दोन्हीचं निभार हीच झालंय बघा. आता उन्हातच तुम्हाला सांगतात आपल्याला दार धरायची येते. झाला तर थोड्या वेळात 5-10 मिनिटात चालू करायची मोटर. भिजवा नाही गाठत नाही. 3-4 दिवस तर भिजवावं लागते बघा. पाणी द्यायला लागतं या. मका काय व्हायला लागली त्या जसं ऊन पडेल तसं पाण्याला जास्त द्या. आणि त्या बघा नकट फोन गेले माझ्याकडे. काय तर करशील लॉकला आणि इकडं लॉक काढून दे तिकडे. कुठली बी बटन त्याला पासवर्ड आहे तुम्हाला सांगतो. त्याला काय माहीत नसतं या. कुठनं कनाकन बटणं दाबते मग ती लॉकच होते 15-20 मिनिटासाठी. तकडे घेऊन गेले हो का या गाव. काय टाकलायस पासवर्ड यार चुकीचा. दर ने जा का इथंच बघते. आजी बशी बघते का इथं बघते? हां आजी पशी थोड्या वेळेस बघायचं बरं का. हां बंद करायचा. तुमचं काय चाललंय मित्रांनो? झालं का नाही जेवण बिवण? 2025ला 2025 मधला सेकंड लास्ट दिवस आहे आज. उद्या 31 डिसेंबर, आज 30 डिसेंबर. वर्ष कसं कसं गेलं हे सुद्धा कळलं नाही. आता 2026 लागणार. 2026 ही असंच निघून जाणार. अशी वर्षानुवर्षे अनेक दिवस संपत जातात. अनेक वर्ष संपत जातात. जशी वर्ष संपायला लागतात तसं आपलं वयही वाढत जातं. आणि जसं वय वाढल तसं आपण रोगाला बळी पडतो. आणि एक ना एक दिवस आपला अंत होतो. तेवढंच एक 15 महिना वरी 4 वर्ष लय ज्याचं प्रेम आहे. वरी 4 वर्ष रडती ती आडती ती जाते ती पुन्हा विसरून. हे असंच चक्र फिरत जाते बघा. काय नाही जिंदगीन माणसं आहे काय नाही. मोकळा आलोय मोकळं जाणार. ही पृथ्वी हायशी इथं राहणार आहे. ही जमीन जागा इथंच राहणार आहे. फक्त की डेव्हलपमेंट होत जाते. आता आमच्या बारक्यापणापासून इथं कोपाट होतं. पुन्हा आयनं तणघर बांधलं मातीचं. पुन्हा ते झालं आता ही सिमेंटात बांधलं. असं चक्र फिरत जातं ही माणसाची. बरोबर आहे का नाही?